मालिका म्हणजे घराघरातल्या किचन पॉलिटिक्स, कौटुंबिक ड्रामा आपण ज्याला म्हणतो की तो सगळा होता. झी युवाने तो थोडासा ब्रेक College करत कॉलेज लाईफ मध्ये आणलं. म्हणजे टिपिकल कॉलेजमध्ये एक चर्चा असायची की नाही मालिका कोण बघतं, मालिका बघणारा वर्ग वेगळा, आणि जे ही नावं ठेवणारी मंडळी होती सगळी, जे स्वतःला यूथ समजायचे, ते सगळे अचानक त्या वाहिनीकडे आले. आणि जेव्हा फुलपाखरू आलं तेव्हा असं झालं की जो वर्ग मालिका बघायचा नाही ते सगळेच मालिका बघायला लागले. त्यामुळे असं झालं की त्यांना ते कळलं की मालिकेत नेमकं काय असतं. आणि मग नंतर ते सगळं फॅन मुवमेंट आणि फुलपाखरूचं आबालवृद्ध फॅन बेस आहे. म्हणजे लहान शाळेतल्या मुलांपासनं आजी आजोबा ह्या वयाच्या माणसांनी सुद्धा सगळ्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्ही सिरियल बघतो म्हणून. अनेकांचे खरंच डायलॉग्स खूप मोठं आहेत बऱ्यापैकी. Yeah. काही लोक डायलॉग्सही म्हणतात इन्स्टावरती वगैरे. हो. तुम्हाला स्वतःचे डायलॉग काही महत्वाचे आठवतात का की जे तकिया मला तर एकच कलाम आठवलं किंवा की माणूस वेडा आहेस का तू. हम्म. हे इतकं मुलं आणि मुली म्हणत होते मला की एकदा ते म्हणून दाखवून दे. म्हटलं अरे ते मला असं बेसिक वाटतं आहे की की आजच्या वेडा आहेस रियुनियन का मध्ये तू. दोघांकडनं एक डायलॉग झाला पाहिजे. बापरे असं कसं आठवणार आता आठवलं की एवढंच आठवतंय मला की त्याच्यावर माणूस वेडा आहेस का तू. मानसचा रिप्लाय फार महत्वाचा आहे. वैदे तू इतकी गोड हसतेस ना की तुझं हसणं बघून मी खलास होतो. माणूस वेडा आहेस का तू. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आहे लक्षात आहे. आहे त्याला लक्षात आहे. आणि हे प्रेक्षकांच्याही लक्षात आहेत या गोष्टी. कारण की आपण म्हणतो ना आपण जितकं देतो रंगभूमीला ह्या सगळ्या ह्याच्यात ते आपल्याला रिटर्न येत असं ते तुम्हाला मिळालंय. ह्या सगळ्या प्रवासात मी तुला तिळगुळ म्हणतो. कसा आहे माझा तिळगुळ. आणि फोन कट होता ना. मकर संक्रांत होता एपिसोड. या सगळ्या प्रवासात एक छान गोष्ट घडली की मालिका तर फुलत गेली, तुमचे कॅरेक्टर्स फुलले, आणि या मालिकेतलं एक वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेतली गाणी. म्हणजे टायटल ट्रॅक तर ते फुलपाखरू वगैरे ते ऐकायचं ते लोकांना आवडायचंच, पण सोबत मला वाटतं काहीतरी 20-22 गाणी झाली, बरोबर? 24 गाणी बमच झाली. झाला आमचा. तुमच्यासाठी हे कसं होतं की एका मालिकेत 24 गाणी असणं क्रेझी. आम्ही तो कॉन्सर्ट शूट केला होता ते. आणि लोक ठाण्याला ऐकायची ती गाणी, लोक ती गाणी ऐकायची, त्या गाण्याच्या पारायण व्हायची त्या गाण्यांची. हो म्हणजे अरे म्हणजे आत्ता मगाचपासून आम्ही ज्या काही गोष्टी आपण बोललोय ना, अशा अनेक गोष्टी एकाच प्रोजेक्टमध्ये ज्या काही घडल्या आहेत. म्हणजे ही म्हणाली की माझं फेस रिव्हील करणं, मालिकेत गाणी करणं, लिपसिंग गाणं जे आपण जे मानस अदेच्या लग्नानंतर खडक वाचलेलं शूट केलं होतं. हो त्याच्यानंतर रॅप सॉन्ग पण केलं आपण एक, आणि अनेक अशा गोष्टी. म्हणजे तुला वाटलं होतं गायक म्हणून समोर आणतील तुला? नाही ना, तेच तर मी मगाशी म्हटलं की ते आम्ही टाइमपास मध्ये गात होतो, ते त्याचा रिझल्ट असा निघेल पुढे कधीतरी जाऊन, ही आयडियाच नव्हती म्हणजे ह्याची काही, पण ते अचानक झालं. मला असं वाटलं की शिट मला गाता का नाही येत. म्हणजे त्याचा जवळजवळ अल्बम तू तर गायलीस ना पण. हो नाटकात. मी करू फोन नको. करेक्ट यशोमा. ठीक काय आहे. हे काय थांब काय जरा. यशोमा? तुला नाटक बघायला लागेल त्यासाठी. तू आता तू नाटक नाही बघितलं तिचं? नाही ना. अरे ठरलंय फॉरवर, प्लीज नक्की बघा. अरे स्वीट. फुलपाखरू मध्ये जे तिची गाण्याची हौस राहिली होती ती तिने नाटकात भागवून घेतली. हो खूप कष्ट लागले. म्हणजे माझ्या टीमला माहिती आहे. खूप माझ्या बिचारे डोक्यावर बसले होते कारण कपिल उत्तमच गातो. हो, अनिरुद्ध निमकर इज द म्युझिक डिरेक्टर. तर बिचाऱ्यांनी खूपच मेहनत घेतली माझ्यावर.